Hello guys, this is me Kavya Bhalera, known as Kavya Kid Model. आज हा माझ्या चॅनलचा पहिला ब्लॉग आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझ्या चॅनलमध्ये म्हणजे काय मी कशाबद्दल चॅनल हा हे केला, कसा माझा चॅनल म्हणजे व्ह्यूजमध्ये गेला, मी कशी त्याच्यासाठी म्हणजे कसा बनवला मी तो चॅनल आणि माझी हेअर केअर रुटीन काय. मी आज तुम्हाला ते सांगणार आहे. माझ्या चॅनलचं म्हणजे एक मोटो असणार आहे, तो आहे की आपण रोज रोज म्हणजे जे काही आपले ब्लॉग असणार त्याच्यामध्ये आपण करायचा हायफाय. हायफाय पण आपला एक युनिक तरीक्याने असणार आहे. तो कसा 1 2 3 4 5 बूम बूम हायफाय. हा आपला हायफाय असणार आहे. आणि आता आपण स्टार्ट करूया की मी माझं चॅनल कसं स्टार्ट केलं. स्टार्टिंग आहे की मी आपल्या चॅनलमध्ये रँडमली व्हिडिओज टाकत होते, जसं मला आवडायचं जसं टाकायला मी टाकत होते. एक दिवशी माझ्या व्हिडिओला 1.9K असे व्ह्यूज आले. मला पण असं ते आवडायला लागले की असे व्ह्यूज येतात तर मी पण अजून त्याचं करू शकते, मी पण अजून व्हिडिओज टाकून व्ह्यूज करू शकते. आणि मला असं वाटलं की ठीक आहे बाबा, मी असं करते तर मला पण असं इन्फ्लुएन्सर बनायचं, असं माझं स्वप्न झालं. माझे खूप स्वप्न आहेत, काय 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 क्रिकेटर बनायचं आहे, काय 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 काय. मी माझं चॅनलचं तशीच सुरुवात केली आणि असंच मी आता व्हिडिओजला व्हिडिओ टाकते, कधी शॉर्ट्स व्हिडिओ टाकते. आधी हा माझा पहिला ब्लॉग आहे म्हणून अजून व्हिडिओज नाही टाकले, मी फक्त शॉर्ट्स टाकले. त्याला पण नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की आत्ता फक्त माझे 27 सबस्क्रायबर्स आहे. केवढे कमी, तुमचे जास्तच असेल ना, तुमच्या ब्युटी एवढे तर कमीच आहे माझे. आता काय बोलायचं, म्हणून तुम्ही जास्त पटकन मला सबस्क्राईब करा आणि तुमची ब्युटी वाढवा. म्हणून मी म्हणते मला सबस्क्राईब करा. आणि मी तशीच माझ्या चॅनलची सुरुवात केली. ते व्हिडिओमुळे मला अजून हे भेटायला लागलं, कारण की आणि आता मी तुम्हाला सांगते माझ्या चॅनलचं नाव काव्या किड मॉडल असं काय. मी तेव्हा 5 वर्षाची होते. 2019 साली मी रॉयल किड पुणे असं या शोमध्ये भाग घेतलेला आणि त्याच्यामध्ये मी फर्स्ट रँकमध्ये आले. त्याचाच म्हणजे माझा इंस्टाग्राममध्ये पण अकाउंट आहे. त्याच्यामध्ये पण माझं अकाउंटचं नेम हेच आहे, म्हणून तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता. आणि म्हणून मी ह्याच्यामुळे माझ्या चॅनलचं नाव असं ठेवलं. आणि मी खूप काय असे सिंगिंग करते, कधी कधी डान्स तुम्ही माझं बघितलंच असेल. आणि मी ॲक्टिंगसुद्धा करते. मी साखर शुभ, मी 2 यूट्यूब सॉन्गमध्ये काम केलं आहे. एक आहे वन इंडिया माय इंडिया, माझा आसामी लुकमध्ये होता असं तुम्ही मला बघता. आणि अजून एक होता साखर शुभाचे होणार, त्याच्यामध्ये मी म्हणजे एक साधी गावकरणीची मुलगी होती, त्याच्यामध्ये मला भाग घेतला होता मी. म्हणजे असंच मी बॅक स्टेजवर अशी आहे, असं आहे माझं. आता मी तुम्हाला सांगणार आहे की माझे हेअर केअर रुटीन काय. मी सारखी अशी हेअर म्हणजे खुल्ले का ठेवते, एवढी माझी शाईन कशी करतात. एकच रिझन आहे, मी आधी कोणतेही शॅम्पू वापरायची, म्हणजे कोणतेही, माझं काय फिक्स असायचं कोणताही शॅम्पू वापरायची. पण आता मी एकच शॅम्पू वापरते, जो त्याचं नाव नाही माहिती मला, पण तो असा डॅन्ड्रफसाठी यूज केला जातो. आणि मी ते जो शॅम्पू आहे त्याची अप्लाय करायची टेक्निक पण एक वेगळी आहे, कारण की मी ते पाण्यामध्ये घोळून घेते, कारण की जे काय आपण हे लावतो ते असंच इथं स्कॅल्पमध्ये राहून जातं, म्हणून मी पाण्याचा यूज करते. कारण की ती अशी छोटे ते थिक असते ना, म्हणून त्याशी राहायला नको. मी कंडिशनरसोबत पण असंच करते. आज तुम्ही म्हणत असाल की एवढे छोटे असं कंडिशनर का वापरते. 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे. जर तुम्ही कंडिशनर नाही वापरत तर सिरम वापरा, जर तुम्ही सिरम नाही वापरत तर कंडिशनर वापरा, असं मी म्हणते. जर तुम्हाला नसेल वापरायचं तर नका वापरू, कारण की मी असं फोर्स नाही करत तुम्हाला की तुम्ही कराच.
ते तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही सिरम लावला तर ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नंतर नाही. आणि मी काय करते, काही हेअर वॉश करायचा असेल तर मी आधी माझी केसाला कोंब करते आणि मग कोंब केला मग मी आधी सगळे असं म्हणजे शॅम्पू असं लावून घेते, असं असं पूर्ण असं मसाज करून घेते आणि परत मग शॅम्पू सकट असं पूर्ण केसाला यूज करते आणि मग नंतर मग परत पाण्याखाली धुते. मग कंडिशनर सोबत पण तेच सेम होतं, फक्त थोडंसं कंडिशनरने कांगवायला लागतं म्हणजे ते पूर्ण असं मुरायला. ते पाण्यामध्ये थोडंसं कंडिशनर टाकलं, पूर्ण आपलं म्हणजे केसाला भिजवून घ्यायचं आणि तेच म्हणजे मग थोडंसं कंडिशनर घेऊन कंगव्याला लावायचं आणि असं कोंब करायचं तोपर्यंत ते फुल सेट नाही होत, त्याच्यामध्ये असे गाठ बनलेली नाही आहे जसं आत्ता बनले. हो सॉरी, हां म्हणजे तशी गाठं नको बनायला म्हणून आपण असं कोंब करायचं कंडिशनरसोबत, तोपर्यंत ते फुल सॉफ्ट नाही होत. आणि मग तुम्ही जर हे डोकं जर धुत असाल तर टॉवेलने नका बांधू, टॉवेलने कधीच नसतं बांधायचं. टॉवेलने अजून केसांचं म्हणजे अजून हेअरफॉल होतं आणि माझ्यासोबत पण खूप असं झालं आहे, कधी डॅन्ड्रफ होतं कधी काय होतं, म्हणून मी अजून म्हणजे टॉवेल लावते केसांना. जर ओले केस असले तर मी टॉवेल कधीच नाही लावत, हे लावते कोणताही यूज केलेलं म्हणजे यूज केलेलं नाही. जर टॉवेल असेल तुम्ही एक टॉवेल म्हणजे टॉवेल नाही शर्ट, तर तुम्ही एक शर्ट असं चूज करून ठेवा जे की तुम्ही असं केसांना लावून ठेवेल. आणि अशी कपडे नका वापरू म्हणजे असं शर्ट नका वापरू जो घातलेला असतो त्याला काय असं डाग वगैरे असणार, कारण की ते आता बघा माझे केस खूप असे शाईन करतात का, कारण की मी आत्ताच हेअरफॉल म्हणजे हेअरफॉल मी आजच केला आहे, हेअरफॉल नाही हेअर वॉश आजच करून आली आहे म्हणून ते तसे दिसतात. आणि जर तुम्ही स्कूलला जात असाल तेल लावत असाल तर तुम्ही जर मंडेला लावलं तर मंडेलाच लावून ठेवा, कारण की जर तुम्ही रोज रोज असं तेल लावलं तर ते असं अजून खराब करतील केसांना आणि ते तेवढे शायनीनेस नाही बनवणार. मला माहिती आहे की तुम्ही असं म्हणत असाल अरे तेलच तर असं आहे. हो पण जे जातात स्कूलला त्याला म्हणजे त्यांच्या स्कूलचा रूल असतो की तुम्हाला वेण्याच पाहिजे, म्हणजे असं तेल लावलेलं हवं असं नाही तसं नाही. सो तुम्ही बेटर ऑप्शन की तुम्ही असं मंडेलाच लावून ठेवा ते, संध्याकाळी विंचरून ठेवा केस आणि तेल लावून झोपून जावा एक वेणी घालून आणि मग सकाळी उठलं की मग तुम्ही तेच वेणी काढून ते कंगवा वगैरे करून मग 2 वेणी घालते. तसंच मंडे टू ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे नका करू. जर सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर सॅटर्डेला आणि संडेला हे 2 दिवस आहेत तुम्हाला हे प्रोसेस म्हणजे हेअर वॉशची प्रोसेस रिपीट करायला. आणि जर तुम्ही कुठं म्हणजे काही रिझन असणार, जर बरं नाही वाटत आहे नाही गेले स्कूलला तर म्हणजे त्याच दिवशी नाही गेली, जर तुम्हाला ताप असेल तर नको, जर तुम्ही एका कारणासाठी नाही गेलाय जसं कुठं बाहेर जाते काय 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 सर हेअर वॉश करायचा असेल तर त्या दिवशी हेअर वॉश करा. तर काय काय असतं ना अरे तेल लावले केस चांगले नाही दिसत ते असं असं, म्हणून तुम्ही हेअर वॉश त्याच दिवशी करा. आणि जर तुम्ही त्या दिवशी केलाय तर संडे सॅटर्डे जर 2 दिवस आधी सॅटर्डे संडेच्या आधी तुम्ही हेअर वॉश केलाय सो सॅटर्डे संडे परत रिपीट नाही करायचा, कारण की 2 वीकमधून 2 वेळास मी हेअर वॉश करते आणि त्याच्यामुळेच हे असं म्हणजे जास्तीत जास्त करायचा नसतो. पाण्यामध्ये असे केस ठेवले की मग त्याचे हेअरफॉल होतं जास्तीत जास्त आणि हे होतं. आणि सगळ्यात मेन गोष्ट आपला जो शॅम्पू असतो आणि काय काय कंडिशनर असतं ना ते इथं राहतात, म्हणून ते पण तुम्ही म्हणजे केअरफुल असायला हवं की कुठं अडकलेलं नाही आहे का शॅम्पू या कुठं इथं इथं राहतो. सो ते पण एक आपल्याला करावं लागेल, कारण की तो शॅम्पू इथं म्हणजे सुकून असं डॅन्ड्रफमध्ये बनतो असं असं हे होतं, म्हणून तुम्ही ते पण नक्की फॉलो करा. आणि हा आहे माझा आजचा व्हिडिओ. सो तुम्हाला कसा वाटला, हा बिलकुल चांगला होता का नाही हे तुम्ही कॉमेंट सेक्शनला सांगा. नंतर आपण Q&A व्हिडिओ पण करूया, त्यासाठी तुम्ही मला कॉमेंट्स पण करा. सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय.